राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये भटकंती MH12। आज आपण चाललोय नारायणपूर दर्शनासाठी। चला आज आपण नारायणपूरचं दर्शन करूया। बरोबर, आपण आता नारायणपूरला पोहोचलेलो आहे मंडळी। नवीन युट्यूबर घेऊन आलो मी माझ्यासोबत ऋषिकेश। आपण आता पोहोचलेलो आहे नारायणपूरला। क्लायमेट दाखव लोकांना क्लायमेट म्हणजे आवर्जून लोकांना फिरायला आलं पाहिजे, असा क्लायमेट आहे। फक्त तुम्हाला यायचं असेल ट्रॅफिकचा अंदाज घेऊन या। रविवारचं बाहेर पडू नका, नाही तुमची गाडी लागणार नाही। तुम्ही सगळं असं ट्रॅफिकचं वगैरे नियोजन करूनच या। जर तुम्ही गुरुवारचं वगैरे रविवारचं वगैरे येत असाल, तुम्हाला गाडी लावायचं जागा मिळणार नाही। तिथं तुम्ही मंदिरात आल्यानंतर दोन्ही साईडला पूजा साहित्याची दुकान आहे। मंदिराला यायला दोन्ही साईडने रस्ता आहे, बॅक साईडने पण एंट्री आहे, फ्रंटने पण एंट्री आहे। आज आपण आलोय नशिबाने, आज आपल्याला गर्दी नाही लागलेली। तिथं आपण औदुंबराला प्रदक्षिणा करू शकतो। प्रदक्षिणा करून लोक पुढे दत्त महाराजांचं दर्शन करतात। नमस्कार मंडळी, आता आपण पाहू शकता इथं नारायणपूरमध्ये फ्रेम स्वरूपात तुम्हाला सगळं गुरुचरित्राचं 1 ते 52 अध्याय पूर्ण फ्रेम मध्ये तुम्हाला आहे ना तुमच्या समोर मांडलेले आहेत। जेणेकरून तुम्ही पुढल्या अध्यायात काय झालं त्यानंतर त्याचा जे काही सार आहे किंवा जे काही त्याचं पेंटिंग आहे ते तुमच्या समोर इथं पाहायला मिळतं। आता तुम्ही जर बघितलं गुरुचरित्रामध्ये 21वा आणि 22वा अध्याय, स्वामींचा धावा करतात ब्राह्मण स्त्रीचा पुत्र जिवंत झाला, वाघ म्हैस स्वामींच्या कृपेने दूध देऊ लागली। म्हणजे असे पूर्ण आहे ना अध्यायाची माहिती प्रत्येक फ्रेमनुसार आणि प्रत्येक अध्यायानुसार सेपरेट बनवलेली आहे। आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे, आपण दर्शन करून आता बसलोय। सगळे लोक आल्यावरती दर्शन करतात, मंदिराला पूर्ण एक फेरी करतात आणि मंदिराच्या आवारात थोडा वेळ बसतात। आणि पुण्यातलं एकमेव असं मंदिर आहे, एकमुखी दत्त आहे। तिथे एकमुखी दत्ताचं दर्शन करण्यासाठी पुण्यातले पूर्ण आवर्जून लोक भाविक गुरुवार रविवार किंवा मध्ये आधी पौर्णिमा अशा टाइमला येऊन दर्शन घेऊन जातात। आपण आता नारायणपूरचं दर्शन करून निघालेलो आहे। आपण आता जाता जाता पुढचे दर्शन करायसाठी मस्कबनाथाच्या मंदिराला जाणार आहे। काय झालं तुझं? स्वराज कधीपासून बसते इथं? 7 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून। मग शाळेत वगैरे जातो ना। मग तू शाळेत गेल्यानंतर इथं मंदिर कोण असतं दुकानावरती? मम्मी असते। पेढे कुठले आहेत आपले? आहेत ना, हवा आहे, कंदी पेढा आहे, कलाकंद आहे, मळईचा पेढा आहे। आपले पेढ्यांची किंमत कशी आहे काय? 100 रुपये पावशेर आहे। 100 रुपये पावशेर। आणि पॅकेट वगैरे कसे पावशेरचे आहेत? अर्धा किलो पावशेरचे पावशेरचे आहेत ना?
आपण बघू शकता मित्रांनो, इथं पूर्ण बाजारपेठ असते. सगळा ताजा भाजीपाला, त्यानंतर ताजी फळं वगैरे सगळे शेतकरी लोक इथं विकायला घेऊन येत असतात. लहान मुलांसाठी इथं सगळ्या चिंच गोळ्या, पेपरमिंट गोळ्या सगळ्या ते इथं स्टॉल असतात. आपल्याजवळ भजी प्लेट, साबुदाणा आणि वडापाव दर गुरुवार रविवार ना? गरम आणि कुरकुरीत मिळतो. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. जाता जाता आपण मस्तपणाचं दर्शन घेणार आहे. कुडीच्या मंदिराला आपण जाणार आहे. आणि आता आपण बघू शकता नारायणपूरला जायला इकडे सासवडकडे जातं. इकडे आता आपण सरळ जाणार, इकडं कुडीतला जातो. ते माझं राहिलं नारायणपूर.